श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज पापगुंजा एकादशी आहे। बघा, नवरात्रीनंतर आलेली ही पहिली एकादशी आहे, त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री विष्णूंची, माता लक्ष्मीची, व्यंकटेश भगवानांची सेवा करत असतो। एकादशीच्या दिवशी जर तुम्ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केलेत तर आजच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा आणि त्यासोबत तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। ज्या घरामध्ये एकादशीचं व्रत केलं जातं त्या घरामध्ये कधीच पैशांची कमतरता नसते, त्या घरामधून कधीच लक्ष्मी काढता पाय घेत नाही। अशी मान्यता आहे किंवा असं म्हटलं जातं की जोही व्यक्ती एकादशीचं व्रत करत असतो त्याची 100 पापातून मुक्तता होत असते। बघा, एकादशीचं व्रत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असेल, रोग असेल, कुठलीही बाधा असेल, कुठल्याही प्रकारचे धनसंपत्तीचे काही प्रश्न असेल तर तुम्ही एकादशीचं व्रत केलं, सलग 11 एकादशी तुम्ही केल्या तरीही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य सगळ्याच गोष्टी प्राप्त होतात। बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या एकादशीचा अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमनुसार काही उपाय सांगणार आहे। जशी तुमची अडचण असेल किंवा जसा तुमचा प्रॉब्लेम असेल त्यानुसार तुम्हाला यातील एक उपाय, 2 उपाय, जेवढे तुम्हाला शक्य आहेत तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहेत। उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत। जरी तुम्ही व्रत करत नसाल आणि व्रताचं फळ मिळावं असं तुम्हाला वाटत असेल, जरी तुमच्याकडनं कुठल्या प्रकारच्या सेवा घडत नसेल किंवा ताई आम्हाला नाही जमत, आम्ही नोकरीनिमित्त बाहेर असतो, कामानिमित्त बाहेर असतो, आम्हाला या सेवा नाही जमत आहेत, सेवा नाही जमल्या तरी चालेल, मात्र यातील एक जरी उपाय केला तरी तुमच्या जीवनात असलेल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुटण्यास मदत होईल। यशवंत, कीर्तिवंत, सुखवंत, धनवंत आणि श्रीमंत होण्यासाठी एकादशीला जर तुम्ही हे काही उपाय केले तर नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा, सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळंच मिळून जाईल। आता उपाय काय आहे? बघा, पहिला उपाय मी तुम्हाला सांगतेय तो म्हणजे मान सन्मान प्राप्त करण्यासाठी। त्याचसोबत कुठल्याही प्रकारचा रोग असेल, कुठल्याही प्रकारचा एखादा जर आजार असेल, अनेक वर्षांपासून असेल किंवा ताई महिना झाला आम्ही खूप आजारी आहे, आजारपणासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा जर समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। बघा, या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुळशीची एक सुकलेली काडी। बघा, खरं तर एकादशी रविवारच्या दिवशी आपण तुळस तोडत नसतो, कारण या दिवशी तिचं निर्जळा व्रत असतं। मात्र तुमच्या घराच्या समोर जिथे तुमची तुळस माता आहे, तुमच्या घराच्या शेजारी एखादं मंदिर असेल त्याच्या शेजारी कुठेतरी तुळस जी आहे या तुळशीचा एखादा भाग किंवा एखादी काडी सुकलेलीही असतेच। बघा, तुळशीची जी मंजिरी आलेली असते ती देखील सुकलेली असते। ही मंजिरी तुम्ही घेतली तरी चालेल, म्हणजे मंजिरीची काडी घेतली तरीही चालेल। फक्त तुळशीची एक सुकलेली काडी तुम्हाला घ्यायची आहे। ही काडी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे। ठीक आहे, आता मला सुकलेली काडी भेटलेली आहे, मी घरी घेऊन येणार आहे। मात्र हा जो उपाय आहे हा सूर्यास्तानंतर म्हणजे सायंकाळी तुम्हाला करायचा आहे। बघा, तुम्हाला एक साल घ्यायची आहे। आता आमच्याकडे त्याला साल म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती। चंदन ज्याच्यावरती आपण उघळतो, बघा गंधवटी असते, ती गंधवटी ज्याच्यावरती आपण उघळतो, असा लाकडासारखा, मार्बलसारखा एक गोल असतो, त्याच्यावरती आपण हे उघळत असतो। तर तुम्हाला ते लागणार आहे। नसेल तुमच्याकडे पोलपाट असेल, तुम्ही पोलपाटावरती हे उघळलं तरी चालेल। पोलपाट किंवा मार्बलचा एखादा भांडा घ्या, चालेल। त्याच्यावरती थोडंसं चंदन ठेवायचं आहे। तुमच्या घरात जी चंदनाची पावडर असेल ती किंवा तुमच्या घरात तुम्ही जे ओलं चंदन लावता ते चंदन याच्यामध्ये थोडंसं ठेवायचं आहे आणि त्या चंदनामध्येच तुम्हाला ही जी काडी आहे, ही सुकलेली तुळशीची जी काडी आहे ती काडी तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवून अगदी 1 थेंब गंगाजल टाकायचं आहे किंवा शुद्ध घरात जे पाणी असेल ते 1 थेंब टाकायचं आहे आणि असं हे उघळायचं आहे। ही काडी आहे आणि हा मार्बलचा तुकडा किंवा ज्यावर गंधवटी उघळतो त्यासाठी स्पेशल असं एक भेटतं बघा, मला वाटते बऱ्याच जणांकडे असेल, माझ्याकडे आहे पण आता मी दाखवण्यासाठी घेतलेलं नाही, मलाही ते शोधावं लागेल। ठीक आहे, तर तुम्हाला ते असं उघळायचं आहे। उघळल्यानंतर हे जे तयार होईल याला हरिचंदन असं म्हणतात। काय? हरिचंदन। यातील 2 ते 3 थेंब तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि सायंकाळी तुम्हाला याने स्नान करायचं आहे। ठीक आहे, संध्याकाळी हे उघळल्यानंतर अंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला याने स्नान करायचं आहे। थोडासा 1 थेंब
ठेवून द्यायचा आहे आणि स्नान केल्यानंतर तुमच्या कपाळाच्या मध्यभागी तुम्हाला याचा एक टिकळा लावायचा आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि जेव्हा टिकळा लावाल तेव्हा तुमची जी मनोकामना असेल ती तुम्हाला म्हणजे व्यक्त करायची आहे. तुमची जी इच्छा पूर्ण व्हायची असेल ती भगवान श्री विष्णूंसमोर तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर हा पहिला उपाय मानसन्मान आणि रोग आजार घालवण्यासाठी होता. आता दुसरा उपाय जो आहे तो धनप्राप्तीसाठी आहे. बघा, नवरात्रीनंतर येणारी जी एकादशी आहे ती अत्यंत महत्त्वाची असते. धनप्राप्तीसाठी ही जी एकादशी आहे विशेष महत्त्वाची मानली जाते. तुम्हाला धनप्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला तुळशीची एक सुखी काडी घ्यायची आहे. ठीक आहे, तुळशीची एक सुखी काडी घ्यायची आहे आणि एक मातीची पंटी घ्या किंवा मग जो आपल्या पितळेचा वगैरे दिवा असतो, चांदीचा, तांब्याचा जो कुठला दिवा असेल तो दिवा घ्यायचा आहे. दिवा घेतल्यानंतर दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. या दिव्यात तूपच लागणार आहे. आणि जी काडी तुम्ही घेतलेली आहे ना, तर ही काडी इतकीच घ्या, अगदी छोटीशीच काडी घ्यायची आहे आणि ही पूर्ण तुपामध्ये बुडवायची आहे. आणि जसं आपण दिव्याची वात लावतो, आता समजा हा दिवा आहे, दिव्याच्या मध्यभागी बघा ते वात लावण्यासाठी असतं आणि वरती आपण वात लावतो आणि ती वात राहते. तर तुम्हाला काय करायचं आहे, वात लावण्याच्या जागी तुम्हाला वात नाही लावायची, तर जी काडी तुम्ही तुळशीची घेतलेली आहे ही तुळशीची जी काडी आहे ही तुम्हाला तुपामध्ये बुडून अशी मध्यभागी लावायची आहे आणि याचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी तुमची तिजोरी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही धनसंपत्ती ठेवलेली आहे, पैसा ठेवलेला आहे, तर तिथे तुम्हाला ही तिजोरी हा जो दिवा आहे हा तुमच्या तिजोरीला ओवाळायचा आहे. 5 वेळा ओवाळायचा आहे. देवघराला 5 वेळा ओवाळायचा आहे आणि हा दिवा घेऊन बाहेर घेऊन जायचा आहे. जिथे व्यंकटेश भगवानांचं मंदिर असेल, बाळकृष्णाचं मंदिर असेल किंवा भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल, नारायणांचं मंदिर असेल, रामाचं मंदिर असेल, अशा कुठल्याही मंदिरामध्ये घेऊन तुम्हाला हा दिवा घेऊन जायचा आहे आणि तिथे त्या देवांच्या समोर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. कुठलंच मंदिर यातलं नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला माता लक्ष्मीला किंवा ज्या मंदिरात तुम्ही घेऊन गेलेला तिथल्या देवांना तुम्हाला हा ओवाळायचा आहे. ओवाळल्यानंतर त्यांच्यासमोर हा दिवा जो आहे तो ठेवून द्यायचा आहे. प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. हा उपाय जो आहे हा उपाय तुम्हाला एकादशीच्या म्हणजे नवरात्रीनंतर येणारी जी एकादशी म्हणजे जी आजची एकादशी आहे या एकादशीलाच करता येणार आहे. जर आज योग नसेल किंवा आज जमत नसेल, मासिक धर्म सूतक काळ असेल तर वर्षभर थांबावं लागेल. तुम्ही तुमच्या पतीला किंवा तुमच्या मुलांना देखील हा उपाय करायला सांगू शकतात. त्यानंतरचा तिसरा उपाय आहे. बघा, तिसरा उपाय आहे बेरोजगार लोकांसाठी, ज्यांना नोकरी मिळत नाही, असंख्य प्रयत्न करतोय, मेहनत करतोय, सगळं करतोय पण नोकरीचे योगच येत नाहीयेत किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, बेरोजगाराची वेळ आलेली आहे. तर अशांसाठी हा उपाय आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीची 11 पानं घ्यायची आहेत आणि एक पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे. पाण्याचा तांब्या रिकामा घ्यायचा आहे. यामध्ये 4 ते 5 थेंब गंगाजल किंवा एवढंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये शुद्ध तुम्हाला पाणी घालायचं आहे. ठीक आहे, हा पाण्याचा तांब्या आणि 11 तुळशीची पानं घेऊन तुम्हाला कुठल्याही भगवान नारायण किंवा रामाचं मंदिर किंवा व्यंकटेश भगवानांचं मंदिर किंवा भगवान श्री विष्णूंचं मंदिर किंवा सत्यनारायणांचं मंदिर किंवा मग महादेवांचं मंदिर, आता एवढी मंदिरं सांगितलेली आहेत, त्यातल्या कुठल्याही मंदिरामध्ये तुम्हाला हा पाण्याचा तांब्या आणि 11 तुळशीपत्र घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर हा जो पाण्याचा तांब्या आहे तो तुम्हाला पाण्याचा तांब्या आणि जी तुळशीची पानं तुम्ही घेऊन गेलेली आहात ही तुळशीची पानं तुम्हाला त्या पाण्याच्या तांब्यात टाकायची. ठीक आहे, पाण्याच्या तांब्यात तुम्हाला तुळशीची पानं टाकायची आहेत आणि तिथे मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा जो गाभारा असतो म्हणजे जो उंबरठा असतो मंदिराचा, बघा चौकट आपण ज्याला म्हणतो, त्या चौकटीवर म्हणजे त्या उंबरठ्यावरती तुम्हाला तो तांब्या ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे. तुम्ही ज्या मंदिरात गेलेला त्या देवांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या मंदिराला गोल सभोवताली, मंदिराला किंवा देवांची मूर्ती असेल तिला तुम्हाला सभोवताली 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रत्येक प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे करून झालं की त्यानंतर तुम्ही जिथे ते पाण्याचा तांब्या ठेवलेला आहे तो उचलायचा आहे आणि मंदिराच्या बाहेर कुठलंही जे झाड असेल त्या झाडाला तुम्हाला हे जे पाणी आहे ते अर्पण करायचं आहे आणि यामधले जे तुळशीपत्र आहेत हे देखील तुम्हाला त्या झाडाच्याच जवळ अर्पण करायचे आहे. करत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. हा उपाय तुम्ही सलग 3 ते 4 एकादशीला करू शकता. 3 ते 4 एकादशीपर्यंत कितीही अडचण असेल व्यवसायात तर ती
म्हणजे सॉल्व्ह होऊन जाईल. कितीही तुमचा धंदा चालत नसेल, धंदा चालायला लागेल, नफा व्हायला लागेल. नोकरीची कुठलीही समस्या असेल तर ते सुटायला लागतील. आणि मेन म्हणजे जर नोकरीसाठी हा उपाय केला असेल तर 3 एकादशींच्या आत तुम्हाला चांगली तुमच्या मनासारखी नोकरी मिळून जाईल. त्यानंतर चौथा आणि आजचा शेवटचा उपाय आहे. हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय आहे तुमची कितीही कठीण जी इच्छा आहे, इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज हा उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा तुम्हाला एक पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे. या पाण्याच्या तांब्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी, शुद्ध पाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि यामध्ये 7 बेलपत्र टाकायचे. ठीक आहे, 7 बेलपत्र टाकायचे. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही टायमाला केला तरीही चालेल. तुम्हाला 7 बेलपत्राच्या मध्ये टाकून हा जो तांब्या आहे, हा जो पाण्याचा लोटा आहे, हा घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचंय. जिथेही शंकरांचं मंदिर असेल त्या शंकराच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचंय. आता मंदिरात प्रवेश केल्याबरोबर बाहेरच नंदीची मूर्ती असते. तर यामध्ये असलेलं जे पाणी आहे ते थोडं थोडं करून तुम्हाला ते नंदीच्या पायावरती अर्पण करायचं आहे. नंदीच्या एका पायावरती तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करायची नाहीत, बेलपत्र तशीच त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे. ठीक आहे, पाणी अर्पण करून झालं की त्यानंतर तुम्हाला आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात जायचंय, जिथे महादेवांची पिंडी आहे. तिथे गेल्यानंतर हे जे 7 बेलपत्र या तांब्यात आहेत, तो प्रत्येक बेलपत्र तुम्हाला त्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुमची इच्छा हे व्यक्त करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 7ही वेळा सेम याच पद्धतीने करायचं आहे. हे करून तुम्हाला घरी निघून यायचं आहे. असं तुम्हाला सलग 7 एकादशी करायचं आहे. किती? 7 एकादशी. अशी एखादी इच्छा असेल जी 10 वर्ष झाली पूर्ण होत नाही, अशी एखादी इच्छा असेल जी 5 वर्ष झाली पूर्ण होत नाही, कितीही कठीण इच्छा असेल, कितीही हार्ड एखादी तुमची मनोकामना असेल की जिची तुम्ही आशाही सोडून दिली होती, त्या इच्छेसाठी हा उपाय नक्कीच करा. 7 एकादशींच्या आत तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वासाने हा उपाय करा. तर आता 4 उपाय सांगितलेले आहेत. जसं तुमचा प्रॉब्लेम असेल किंवा जसं तुम्हाला करायचं आहे त्या पद्धतीने यातला एक तरी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.